क्वेश्चन नंबर 12 बघूया. हाऊ मेनी पाउचेस ऑफ 20 ग्राम ऑफ क्लोव्स ईच कॅन बी मेड फ्रॉम 1 किलोग्राम अँड 200 ग्राम ऑफ दी क्लोव्स म्हटलं. बघा आता काय दिलं आहे, क्लोव्स इन ईच पाउच किती दिलं आहे आपल्याला 20 ग्राम दिलेलं आहे आणि टोटल वेट ऑफ दी क्लोव किती 1 किलोग्राम आणि 240 ग्राम्स दिलेलं आहे. म्हणजे सिम्पली काय तर 1 kg म्हणजे किती झालं तर 1000 ग्राम प्लस किती तर 214 ग्राम म्हणजे टोटल झालं 1214 ग्राम झालं. मग काय नंबर्स ऑफ पाउचेस किती दिले आहेत आपल्याला तर ते आहे सिम्पली 1214 डिवायडेड बाय करायचं आपल्याला 20 म्हणजे आपला आन्सर किती येते तर 62 एवढं आहे. म्हणजे 62 पाउचेस कॅन बी मेड फ्रॉम दी 1 किलो and 214 grams of the clothes. 13 बघूया. सीमा's mother bought a 2 meter and 717 centimeter of the cloth for a kurta and 2 meter and 14 centimeter for a shirt and how much cloth did she buy in all. दोन्ही याची काय करायची आपल्याला ॲडिशन म्हणजे आपलं किती येणार तर 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर एवढं येणार. म्हणजे सीमा's mother bought a किती तर 5 मीटर and 10 सेंटीमीटर ऑफ दी क्लॉथ म्हटलं आहे. 14 बघूया. अ वॉटर टँक होल्ड 125 लिटर ऑफ वॉटर इफ अ 97 लिटर 500 ml ऑफ द वॉटर इज यूज्ड अँड हाऊ मच वॉटर रिमेन इन द टँक. काय दिलेलं आहे आपल्याला तर 125 लिटर काय दिले वॉटर दिलेलं आहे, त्यातलं 97 लिटर आणि 500 ml एवढा आपण यूज केला तर बाकी किती आपल्याला सांगायचं. सिम्पली किती राहिलं तर 27 लिटर आणि 500 ml वॉटर रिमेन. हरमिंदर बॉट 57 किलोग्राम अँड 500 ग्राम ऑफ द व्हीट from the one shop and the 36 kilogram and 800 gram of the wheat from the another shop and how much wheat did he buy all together. काय करायला लागलं आपल्याला दोन्ही याची ॲडिशन किती आहे तर हरमिंदर bought a 94 kg and 300 grams of the wheat together. 16 Renu took a part in a 100 meter race and she tripped and well trapped and fell after a running 18 meter and 15 centimeter and how much distance did she have the left to run. तिचा डिस्टन्स किती बाकी आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे किती तर रेनू हॅज टू द कवर 19 मीटर अँड 515 सेंटीमीटर मोर टू द फिनिश द रेस. 17 A sack had a 14 kg and 300 grams of the vegetable. There were a 17 kilogram and 700 gram potatoes and 13 kilogram and 400 grams cabbage and the rest were the onion and what was the weight of the onion. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे आधी पोटॅटो आणि काय घेतलं कॅबेज घेतलं त्याची टोटल किती आली तर 31 किलोग्राम आणि 400 ग्राम एवढी आलेली आहे. आणि जे राहिलेलं आहे आपलं रिमेनिंग त्याचं काय करायचं आपल्याला त्याचं मायनस करायचं म्हणजे किती तर 14 किलोग्राम आणि 300 ग्राम्स मायनस करायचं आहे 31 किलोग्राम आणि मायनस करायचं सिम्पली 100 ग्राम्स म्हणजे किती येणार तर येणारा के जीमध्ये किती येतात 9 kg आणि 200 ग्राम म्हणजे किती तर द वेट ऑफ द ऑनियन वॉज 9 kg आणि 200 ग्राम्स येणार आहे. 18 One day Gurminder Singh walked 3 kilometer and 715 meter and Parminder Singh walked 2 kilometer and 825 meter and who walked farther and by a much. बघा काय दिलेलं आहे आपल्याला आता डिस्टन्स बघणार आहे आपण किती किती दिलेलं आहे त्याचे आपल्याला वॉक बाय गुरमिंदर किती आहे तर 3 किलोमीटर अँड 750 मीटर दिलेलं आहे. डिस्टन्स वॉक बाय काय ती गुरमिंदरचं किती दिलं आहे तर 2 किलोमीटर अँड 825 मीटर दिलेलं आहे. सिम्पली काय करायला लागेल आपल्याला तर याचं बघायचं आहे कोणी जास्त वॉक केलं म्हणजे किती तर गुरमिंदर काय जास्त केलेली आहे म्हणजे काय तर गुरमिंदर वॉक फ्रॉम द फादर ऑफ दी मोर दॅन कशाने तर परमिंदरपेक्षा म्हणजे किती येणार तर गुरमिंदर वॉक किती तर 925 मीटर मोर दोघांपैकी कोणी केलेली आहे तर गुरमिंदरनं जास्त केलेली आहे. 19 बघूया. सूरज बॉट 3 किलोग्राम आणि 215 ग्राम्स ऑफ दी टोमॅटोज अँड 2 kg अँड 500 ग्राम्स ऑफ दी पीज अँड 1 kg ऑफ दी 715 ग्राम ऑफ कॅलीफ्लॉवर अँड हाऊ मच वॉज द टोटल वेट ऑफ दी व्हेजिटेबल ही बॉट. काय सांगायचं आपल्याला टोटल हे जे व्हेजिटेबल त्यांनी घेतले त्याची आपल्याला वेट सांगायचं. मग काय 3 किलो अँड 215 ग्राम्स येणार प्लस 2 किलो आणि 500 ग्राम प्लस 1 किलो आणि 715 ग्राम टोटल वेट किती येते तर 7 किलोग्राम आणि 500 ग्राम म्हणजे किती तर सूरज बॉट 7 किलो आणि 500 ग्राम ऑफ दी व्हेजिटेबल इन ऑल. 20 बघा. जळगाव भुसावळ अकोला अमरावती अँड नागपूर लाईज सिरियली ऑन अ सर्टेन इन द रूट अँड द डिस्टन्स बिटवीन द अकोला and these other places are given below. I use them to take a world problems and solve the problems. काय करायचं आता बघा इथे आपल्याला डिस्टन्स दिलं आपल्याला सांगायचं किती किती आहे
आता अमरावती डिस्टन्स आहे म्हणते 95 किलोमीटर, भुसावळ आहे 154 किलोमीटर, नागपूर आहे 249 किलोमीटर, जळगाव दिलेलं आहे आपल्याला 181 करायचे आपल्याला त्याची. बघा कोणाच जास्त आहे तर इथे नागपूर इज द फर्दर फ्रॉम दी अकोला दॅन जळगाव बाय 68 किलोमीटर एवढं आहे. 20 कम्प्लीट द फॉलोइंग टेबल अँड प्रिपेअर दी टेबल बी. काय दिलं आपल्याला बघा, शुगर किती दिली, फूड स्टफ सांगितलं आहे कोणकोणत्या आहेत तर ठीक आहे. फर्स्ट आपला शुगर, वेट किती आहे 2.5 किलोग्राम आणि रेट किती दिला आहे तर 32. सिम्पली काय करायला मल्टिप्लाय म्हणजे किती आहे तर 18. राईस दिलेलं आहे आपल्याला 4.0 म्हणजे 4 किलो दिलेलं आहे आणि पर किती दिलेलं आहे तर पर किलो किती आहे तर 35 म्हणजे सिम्पली याला मल्टिप्लाय 114 कॉस्ट येणार आहे त्याची. चणा डाळ किती आहे तर 1.5 किलोग्राम म्हणजे किती तर 1.5 किलो दिलेली आहे, तर ते किती झाले तर ही झाली 60 रुपयाची, म्हणजे टोटल किती होणार आहे तर 90 रुपये किलो होणार आहे. ठीक आहे. तूर डाळ किती आहे तर 3 किलो आहे म्हणते आणि पर के जी किती आहे तर हे झाली 70. ठीक आहे, म्हणजे किती होणार ते 210. वेट आहे आपला किती तर 7.0 किलोग्राम दिलेला आहे आणि पर रेट किती आहे तर तो घेतला आपण 20 रुपये पर रेट घेतला, म्हणजे किती करायला लागला तर 7 मल्टिप्लाय बाय 21 म्हणजे किती आहे तर 147. ऑइल दिलेलं आपल्याला 1.5 लिटर किती आहे तर 110. मग आपल्याला काय तर मल्टिप्लाय केलं मग किती येईल तर 165 आणि याची टोटल कॉस्टिंग किती येतं 8,320 एवढी आपली